महाराष्ट्राची संस्कृती बिघडणाऱ्या गोप्याचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, जोर जोर मंगळसूत्र, जोर जोर मंगळसूत्र, या गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गोप्याचा धिक्कार असो, या गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर काय? खाली डोकं वर पाय, गोप्या जत येथे जतचे आमदार गोपीचंद, मी आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही, गोप्या म्हणतो. त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा मी प्रथम निषेध करतो. आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं. त्याच्यापूर्वी आपले वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू असतील, आराराबा असतील, माननीय पतंगराव कदम साहेब असतील, त्यांनी कोणी असल्या इथल्या हीन पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं. मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णय सांगतो की यापुढून असल्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यास अशाच पद्धतीने उत्तर देणार नाही. तुझं तोंड आम्ही ठेचणार आहोत, थोडंच मी त्याला सूचना देतो. आणि यापुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला इशारा होता मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राज्यमाता राजमाता जिजाऊ साहेब, फुलेशाह आंबेडकर, राजाजी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संत वाडमयाने भरलेल्या आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असं अशोभनीय व्यक्तिमत्व या जगच्या अर्ध्या हळकुंडावर झालेल्या आमदारानं जे आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकनेते स्वातंत्र्य सेनानी राजाराम पाटील यांच्या बाबतीची एकेरी भाषेत आणि गलितचे असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचा प्रथमतः मी बेडकच्या स्वाभिमानी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या इतिहासात असं कोणीही लोकप्रतिनिधी एकमेकांबद्दल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील, पण असं शोभनीय व कौटुंबिक व असलं वक्तव्य नीच प्रवृत्तीचं कोणीही केलं नाही. या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, महाराष्ट्र सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. कोणीही विरोधक असेल, मी फक्त जयंत पाटील साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल होत नाही, पण असं कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय वक्तव्य एका आमदारानं करावं. त्यामुळे भरपूर जयंत पाटील साहेब असतील, विशाल असतील किंवा सर्वच महाआघाडीच्या नेत्यांचे वक्तव्य केलं राजकीय, हे आम्ही समजून घेतो. राजकारणात एकमेव आरोप प्रत्यारोप होत असतात, पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजाराम पाटील साहेब असतील, आमच्या आई साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत केलं, हे पूर्णपणे निंदनीय आहे. या वक्तव्याचा मी सामान्य बेडगेतील सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. आणि या गोपीचंद पडळकरची आमदारकी काढून घ्यावं असं मी महाराष्ट्र शासनाला ह्याच्याद्वारे विनंती करतो. की राजाराम बापू आणि जयंत पाटील कायला गोपीचंद पडळकरला 7 पिढ्या जन्म घ्यावा लागेल, त्यावेळेला ह्या व्यक्तीचं कर्तृत्व कळेल. आणि ते कर्तृत्व सोडून तुम्ही त्यांच्या पद्धतीने शब्द बोलणार आहे. तर जयंत पाटलांच्यावर बोललेल्या आणि राजाराम बापूंच्यावरती बोललेल्या ह्याच्यावरती वाक्यावरती फडणवीसांनी गोपीचंद पडळकरची आमदारकी काढून घ्यावी, त्याचा राजीनामा काय एवढंच मी त्यांना विनंती करतो.